Hello friends, welcome in SYBA class in the subject of agriculture economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गातील विशेष विषय एक, ज्याला आपण S1 असे म्हणतो. या S1 अर्थात कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, या विषयाचं शेवटचं व्याख्यान आपलं फार दिवसापूर्वी झालं होतं. या विषयाचं आपण पहिलं प्रकरण संपवलेलं होतं. आज आपण या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भूधारण क्षेत्र आणि कृषी संघटन. भूधारण क्षेत्र म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा पालनपोषण होईल एवढं उत्पन्न जेवढ्या जमिनीच्या क्षेत्रफळापासून मिळेल त्याला ढोबळ मानाने भूधारण क्षेत्र असं म्हणतात. आणि कृषी संघटन म्हणजे लँड ऑर्गनायझेशन, म्हणजे शेती मशागती करण्याचे प्रकार, शेती कशा पद्धतीने कसली जाते, कोणकोणते प्रकार शेतीच्या मशागतीसाठी जगभरामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून लँड होल्डिंग अँड लँड ऑर्गनायझेशन या प्रकरणामध्ये आपण भूधारण क्षेत्राचा आकार आणि जमीन कसण्याचे जे प्रकार आणि या धारण क्षेत्राचे सुद्धा कोणते प्रकार आहेत याचा आपण या व्याख्यानामध्ये सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. जमीन धारणेच्या संदर्भामध्ये दोन तज्ञांच्या दृष्टिकोनाचा आपण परिचय करून घेऊया. पहिला दृष्टिकोन आहे अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचा, आणि दुसरा संदर्भ आहे जो भारतीय शेती क्षेत्राच्या संदर्भातला आहे, भारतामध्ये असणाऱ्या भूधारण क्षेत्राबद्दलचा आहे, जो बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 100 वर्षापूर्वी म्हणजेच 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया अर्थात भारतातील लघुधारण क्षेत्र आणि त्यावरील उपाययोजना या शोध निबंधाच्या माध्यमातून त्या काळातील प्रसिद्ध अर्थशास्त्राचं जर्नल म्हणजे शोधपत्रिका म्हणजे जर्नल ऑफ द इंडियन इकॉनॉमिक्स सोसायटी भाग 1 यामध्ये प्रसिद्ध केलं होतं. बाबासाहेबांनी भारतातील लघुधारण क्षेत्राच्या संदर्भामध्ये 100 वर्षापूर्वी केलेला अभ्यास, संशोधन आणि आज भारताची लघुधारण क्षेत्राच्या संदर्भातली अवस्था ही जवळपास सारखी आहे. त्या
शोधनिबंधामध्ये ज्या कारणांची चर्चा बाबासाहेबांनी केली, ज्यामुळे भारतातील शेतीच्या तुकडीकरणाचा, उपखंडाचा आपल्याला सध्या जो वास्तवता दिसते, ती वास्तवता 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मांडली होती. मित्रहो, यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार असतात? भारताच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर भारताच्या संदर्भामध्ये भारतीय शेतीचं क्षेत्र लहान लहान होण्याचं कारण म्हणजे भारतातील शेती करण्यासंदर्भातले वारसा हक्क कायदे जे आहेत ते त्याला कारणीभूत आहेत. म्हणून वारसानुसार शेतीच्या वाटपाचं, पुनर्वाटपाचं मोठ्या प्रमाणातलं काम भारतात होतं आणि म्हणून भारतामध्ये एकेकाळी मोठं धारण क्षेत्र असणारं आता वारसा हक्काच्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये भारताच्या धारण क्षेत्राचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसते आहे. या संदर्भात ॲडम स्मिथ असं म्हणतात, जेव्हा लष्करी राजवटीची गरज असते त्या देशामध्ये भूधारण क्षेत्राचा आकार हा मोठा असतो. लष्करी राजवट म्हणजे हुकुमशाही, आणि हुकुमशाहीमध्ये जमिनीच्या संदर्भातले कायदे जे असतात ते राजाशी केंद्रित असतात. त्यामुळे लोकांना जमीन कसण्याच्या संदर्भातलं स्वातंत्र्य नसतं किंवा जमिनीच्या मालकी संदर्भातले कायदे हे लोकांच्या बाजूने नसतात. त्यावेळेस देशाच्या भूधारण क्षेत्राचा आकार हा मोठा असतो. तर शांतता असलेल्या देशात समान वाटपाच्या कायद्यामुळे लहान आकाराच्या धारण क्षेत्राची निर्मिती होत असते. म्हणजे भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था असल्यामुळे आणि लोककेंद्री कायदे असल्यामुळे संपत्तीचा हक्क मान्य केला गेला असल्यामुळे त्या संपत्तीच्या विभाजनाची प्रक्रिया गेल्या 70-75 वर्षापासून सातत्याने होत असणारी दिसून येते. म्हणून भारतामध्ये शेतजमीन हे उदरनिर्वाहाचं आणि उपभोगाचं साधन बनलं आहे. म्हणून ॲडम स्मिथच्या मते जेव्हा नैसर्गिकरित्या वारसा हक्काचे जमिनीच्या विभाजनास चालना मिळते, तेव्हा जमीन धारणा उपजीविकेचे साधन राहत नाही. तेव्हा ते सत्ता आणि संरक्षणाचं साधन बनते. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून असणारी जमिनीची मालकी आणि सत्तेच्या दृष्टिकोनातून असणारी जमिनीची मालकी, सत्ता म्हणजे हुकुमशाही किंवा जेव्हा जेव्हा त्या देशातल्या सरकारला, जसं की साम्यवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, या व्यवस्थांमध्ये जमिनीची मालकी ही राष्ट्राची असते. त्या ठिकाणी शेतजमिनीचं राष्ट्रीयकरण झालेलं असते. तिथे व्यक्तीच्या संपत्तीला मान्यता नसते. अशा ठिकाणी जमिनीच्या धारण क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसते. पण लोकशाही प्रधान देशांमध्ये संपत्तीच्या हक्काची मान्यता असल्यामुळे संपत्ती मिळवण्याचा हक्क मान्य झाला असल्यामुळे अशा देशामध्ये संपत्तीचा पुनर्वाटपाचा प्रश्न गंभीर नसल्यामुळे संपत्तीमध्ये आपण
जमिनीचा समावेश केला गेला असल्यामुळे, वारसा हक्कामुळे, कुटुंबाच्या विस्तारामुळे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जमिनीचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर झालेलं दिसते. म्हणून भूधारण क्षेत्राचे आकार आणि त्याचे उत्पादकतेवर होत असणारे परिणाम किंवा छोट्या छोट्या आकारमानाच्या शेतक्षेत्राचं उत्पादन क्षमतेचे संबंध हे बऱ्याचदा व्यस्त पण असतात आणि धन पण असतात. धन या उद्देशाने की भारतापेक्षा क्षेत्रफळाने कमी असणारे देश, त्यांच्याकडे जमिनीच्या मशागतीचं म्हणजे मशागत योग्य असणाऱ्या जमिनीचं असणारं अल्प प्रमाण, अशा देशांमध्ये जमिनीमध्ये उत्पादनात कार्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, बी बियाण्यांचा वापर करून सखोल शेतीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवली जाते. तर भारतासारख्या कृषीप्रधान म्हटल्या गेलेल्या देशामध्ये जमीन उत्पादकतेच्या प्रक्रियेमध्ये जुन्याच पद्धतीचा वापर केला गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी असलेली दिसते. जमिनीमध्ये असणारं गुंतवणुकीचं प्रमाण आणि लोकसंख्येचं प्रमाण हे सुद्धा भारतामध्ये व्यस्त प्रमाण दिसून येते. अशा रीतीने विकसित राष्ट्रातील शेती आणि विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील शेती यांचा आकारमान आणि यांची उत्पादकता यांची काय संबंध आहे, शेतीच्या संदर्भातल्या कार्यक्षमता कशा मोजल्या जातात आणि शेती कसण्याचे कोणकोणते प्रकार आहेत, याचा सविस्तर आढावा या भागामध्ये आपण घेणार आहोत. विकसित देशांमध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारं लोकसंख्येचं जे प्रमाण आहे त्याचा सुद्धा विचार या अनुषंगाने आपल्याला करावा लागतो. विकसित राष्ट्रांमध्ये त्यांच्या देशात जमिनीवर अवलंबून असणाऱ्या किंवा जमिनीमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण 2 ते 7% आहे. तर भारतासारख्या देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर रोजगारासाठी आणि उपजीविकेसाठी अवलंबून असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील धारण क्षेत्राचा हा आधार आपण लक्षात घेतला पाहिजे. धारण क्षेत्राबद्दल म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण आणि शेती क्षेत्राचं प्रमाण यासोबतच वेगवेगळ्या देशांमध्ये धारण क्षेत्राचं जे प्रमाण आहे ते धारण क्षेत्राचं प्रमाणसुद्धा आपण जगाचं आणि भारताचं याचं तुलनात्मक अध्ययनसुद्धा करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण विकसित देशांच्या संदर्भामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 2 ते 7% लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे असं म्हणतो, त्यावरून आपलं लक्षात येईल की या ठिकाणी धारण क्षेत्राचं प्रमाण दरडोई लोकांच्या पाठीमागे खूप मोठं असणार आहे. आणि भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यातच वारसा हक्काचे आणि संपत्तीचे हक्क मान्य केले गेले असल्यामुळे शेती क्षेत्राचं प्रमाण आणि लोकांच्या धारण क्षेत्राचं प्रमाण यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की धारण क्षेत्राचं प्रमाण खूपच अल्प आहे. आपण 3-4 वर्षाचा एक आढावा घेणार आहोत, एकूण 70 वर्षापैकी 10-10, 15-15 वर्षानंतरचा, की भारतामध्ये धारण क्षेत्र कमी होत गेलं आहे का वाढत गेलं आहे, याचा सुद्धा आपण
अभ्यास करणार आहोत. मित्रहो, काही महत्त्वाच्या देशांच्या संदर्भामध्ये धारण क्षेत्र किती आहे याचा आपण इथे विचार करणार आहोत. ऑस्ट्रेलियामध्ये 1993 हेक्टर धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. म्हणजे धारण क्षेत्राच्या व्याख्येमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, धारण क्षेत्राची व्याख्या पुन्हा आपण एकदा ऐकूया, म्हणजे या आकडेवारीचा आपल्याला या व्याख्येशी संबंध जोडता येईल. शेती कसणाऱ्याकडे किमान एवढ्या आकाराची शेतजमीन असावी की त्यातून त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करणं शक्य होईल, इतके उत्पन्न त्याला त्या जमिनीमधून प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे आपण कुटुंबाच्या पालनपोषणा एवढं उत्पन्न देणाऱ्या जमिनीच्या तुकड्याला धारण क्षेत्र असं म्हणतो. या व्याख्येच्या अनुषंगानं ऑस्ट्रेलियामध्ये 1973 हेक्टर धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. अमेरिकेमध्ये 186.9 हेक्टर एवढं धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. तर युनायटेड किंगडम म्हणजे UK मध्ये 70.2 हेक्टर एवढं धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. तर बेल्जियममध्ये 16.0% हेक्टर धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. युगोस्लावियामध्ये 5.0 हेक्टर आणि भारतामध्ये 1.6 हेक्टर आणि जापानमध्ये 1.20 हेक्टर. अशा रीतीने धारण क्षेत्र ऑस्ट्रेलियाला जगामध्ये सगळ्यात जास्त आहे, तर सगळ्यात कमी हे जापानला आहे. भारतामध्ये आहे, कारण जापानला 1.20 हेक्टर आहे आणि भारतामध्ये 1.6 हेक्टर आहे. म्हणजे अशा रीतीने धारण क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला भारताची आणि जगाची आकडेवारीतील परिस्थिती लक्षात येते. यावरून आपल्याला धारण क्षेत्राबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करता येतो. या PPTमध्ये आपण जमिनीच्या धारण क्षेत्राचे प्रकार दर्शवलेले आहे. 6 प्रकार जमिनीच्या धारण क्षेत्राच्या संदर्भात जगमान्य आहेत. यामध्ये आहे क्रियाशील धारण क्षेत्र, दुसरं आहे सीमांत धारण क्षेत्र व लघु धारण क्षेत्र, तिसरं आहे मध्यम आणि विशाल धारण क्षेत्र, चौथं आहे पर्याप्त धारण क्षेत्र आणि 5वं आहे कुटुंब धारण क्षेत्र, 6वं आहे मूलभूत धारण क्षेत्र. या प्रत्येक प्रकाराचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. क्रियाशील धारण क्षेत्राला लागवडीखालील धारण क्षेत्र असंही म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला ऑपरेशनल होल्डिंग असं म्हटलं जातं. क्रियाशील धारण क्षेत्र समजण्यासाठी आधी स्वामित्व किंवा स्वमालकीचे धारण समजून घ्यावं लागतं. स्वमालकीचं धारण म्हणजे शेतकरी जी जमीन प्रत्यक्षात कसत आहे ती जेव्हा स्वतःच्या मालकीची असते तेव्हा असे धारण क्षेत्र मालकीचे धारण क्षेत्र म्हणून संबोधले जाते. म्हणजे मालकीचं धारण क्षेत्र आपल्या स्वतःच्या मालकीचं असणारी जमीन आणि धारण क्षेत्र किंवा क्रियाशील धारण क्षेत्र यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा फरक यातून स्पष्ट करायचा आहे. म्हणून क्रियाशील किंवा लागवडीखालील धारण क्षेत्र हे मालकीच्या धारण क्षेत्राच्या पेक्षा मोठं किंवा लहान असू शकतं. 1970-71च्या
कृषी कृषी गणनेनुसार कृषी क्रियाशील किंवा लागवडीखालील धारण क्षेत्रामध्ये शेतीच्या उत्पादनासाठी पूर्णपणे किंवा अंशतः वापरली जाणारी अशी जमीन की जी एक सलग घटक म्हणून एका व्यक्तीद्वारे किंवा मालकी, आकार, स्थान याचा विचार न करता इतरांसोबत लागवडीखाली आणली जाते. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्याची मालकी 100 एकर जमीन एवढी आहे. तेवढी जमीन लागवडीखाली आणणे त्याला शक्य होत नसेल तर तो या 100 एकरपैकी 40 एकर दुसऱ्याला मशागतीसाठी देतो. आता त्याच्याकडे फक्त 60 एकर लागवडीखालील जमीन शिल्लक राहते आणि तेवढीच तो लागवडीखाली आणतो. हे 60 एकर जे आहे हे क्रियाशील धारण क्षेत्र किंवा लागवडीखालील धारण क्षेत्राच्या संकल्पनेमध्ये बसते. म्हणजे त्याच्या मालकीचं 100 एकर धारण क्षेत्र आहे, परंतु तो पूर्ण त्याचा लागवडीखाली त्याचा वापर करत नाही, तर त्यापैकी तो 40 एकर दुसऱ्याला देतो आणि म्हणून त्याच्याकडे राहणारं 60 एकर जे आहे तेवढंच फक्त तो मशागतीखाली आणतो आणि म्हणून क्रियाशील धारण क्षेत्राची व्याख्या ही 60 एकरला लागू होऊ शकते, 100 एकरला लागू होऊ शकत नाही. अशा रीतीने दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याकडे 20 एकर मालकीची जमीन आहे, त्यास तेवढी जमीन अपुरी पडते, तेव्हा तो दुसऱ्याकडून 40 एकर जमीन कसण्यासाठी घेतो. त्यावेळेस त्याच्याकडील धारण क्षेत्र हे 20 अधिक 40 असं 60 एकर बनते आणि म्हणून तेव्हा ते क्रियाशील धारण क्षेत्र म्हणून 60 हेक्टर किंवा 60 एकरच्या संकल्पनेमध्ये बसते. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये त्याच्या मालकीची जमीन फक्त 20 एकर आहे, परंतु दुसरी कसण्यासाठी त्याने 40 एकर मिळवली, म्हणून मालकीचं धारण क्षेत्र हे 20 एकर आणि एकूण धारण क्षेत्र जे आहे किंवा क्रियाशील धारण क्षेत्र जे आहे, लागवडीखालील धारण क्षेत्र जे आहे ते 60 एकरचं बनते. म्हणजे अशा रीतीने लागवडीखालील धारण क्षेत्र म्हणजे शेतकरी प्रत्यक्षपणे जी शेतजमीन कसतो त्या जमिनीचं आकारमान होय. लागवडीखालील धारण क्षेत्र एक तांत्रिक परिमाण आहे, एक तांत्रिक मोजमापाचं माध्यम आहे. म्हणून मालकीचं धारण क्षेत्र आणि लागवडीखालील धारण क्षेत्र यामध्ये आपल्याला भेद करता येतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सीमांत धारण क्षेत्र व लघु धारण क्षेत्र, ज्याला आपण मार्जिनल अँड स्मॉल साईज होल्डिंग असं म्हणतो. भारतामध्ये 1914 मध्ये प्रसिद्ध केलेल्या भारतातील शेतीविषयक गणना अहवालातून शेतजमिनीच्या संदर्भातली ही माहिती आपल्याला मिळते. सीमांत जमीनधारक ज्याच्याजवळ 0.5 ते 1 हेक्टरपेक्षा जमीन आहे असा शेतकरी. सीमांत शेतकरी म्हणजे काय? किती त्याच्याकडे जमीन असली पाहिजे? 0.5 ते 1 हेक्टर यापेक्षा कमी असणाऱ्या जमीन मालकाला सीमांत शेतकरी असं म्हटलं जातं. सीमांत धारक शेतीधारक असंही म्हटलं जातं. आणि लघु जमीनधारक ज्याच्याकडे 1 ते 2 हेक्टर शेतजमीन आहे त्याला लघु शेतकरी असं म्हटलं जातं. असा शेतकरी 10-11 मध्ये सीमांत व लघु धारण क्षेत्राचे प्रमाण भारतामध्ये 86.1% जवळपास आहे. सध्या पुस्तकामध्ये आपल्याला 85.1% अशी आकडेवारी दिली आहे,
परंतु ती 10-11ची आहे. आज 19-20 मध्ये हे प्रमाण 85% जवळपास 86% पोहोचलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये सीमांत आणि लघु धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण हे 86% जवळपास आहे. म्हणजे त्यांच्याकडे एकूण धारण क्षेत्र जमिनीचा वाटा हा 44.58 इतका आहे. किती मोठ्या प्रमाणातला हा व्यस्त संबंध आहे, विरोधाभासी संबंध आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे या देशातल्या जवळपास 86% लोकांकडे या देशातील लागवडीखालील धारण क्षेत्रापैकी फक्त 44.58 म्हणजे 44.5% इतकं जमिनीचं प्रमाण आहे. त्यामुळे सीमांत व लघु धारण क्षेत्राची संख्या ही 85%च्या वर असल्याने या देशातली शेती ही संकटात आलेली आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये फार अशी भयावह स्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसते. हा सीमांत आणि लघु शेतजमिनीचा मालक हा आता शेतमजुराच्या भूमिकेमध्ये दिसतो. तो शहरामध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसतो. म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश म्हटला गेला तरी तुकड्या तुकड्यांमध्ये वाटलेल्या शेतीमुळे त्या जमिनीची उत्पादकता कमी झाल्यामुळे त्या जमिनीच्या मालकाचं बेरोजगारीमध्ये रूपांतर झालेलं दिसते. बेरोजगारीचा आणि भारतातील दारिद्र्याचा फार जवळचा संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसतो. म्हणून अल्पभूधारक व भूमिहीनांचं प्रमाण यामुळे वाढते आहे. त्यामधून सामाजिक समतोल बिघडत चाललेला दिसून येतो आहे आपल्याला. मित्रहो, सीमांत धारण क्षेत्र आणि लघु धारण क्षेत्र हे भारताच्या संदर्भातील आकडेवारीचं अत्यंत दुर्दैवी चित्र आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या भानगडी तंटे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग पावताना दिसत आहे. तिसरा जो प्रकार आहे मध्यम आणि विशाल धारण क्षेत्राचा, मीडियम अँड लार्ज साइज होल्डिंग. 2014च्या भारत सरकारच्या अहवालानुसार ज्यांच्याकडे 2 ते 3 व 3 ते 4 हेक्टर जमीन आहे ते सेमी मध्यम व 4 ते 5 व 5 ते 6 व 6.7.5 ते 10 हेक्टर इतकी जमीन आहे त्यांना मध्यम शेतकरी असं म्हटलं आहे. आणि मोठ्या धारण क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे 10 ते 20 हेक्टर व 20 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा लोकांचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे सीमांत आणि लघु धारण क्षेत्राचं असणारं लोकसंख्येचं प्रमाण आणि त्यांच्याकडे असणारं शेतीचं प्रमाण यामधला व्यस्त संबंध आणि मध्यम आणि विशाल धारण क्षेत्र असणाऱ्या लोकांचा संबंध आपल्याला या आकडेवारून लक्षात येईल. म्हणजेच जास्त धारण क्षेत्र असणारी लोकसंख्या ही फार कमी आहे आणि कमी धारण क्षेत्र असणारी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे शेतीच्या वाटपातील विषमता ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेती कसण्याच्या संदर्भातलं कसलंही कसब नाही किंवा शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही किंवा तो शेतीच्या बांधावर जात नाही, अशा लोकांकडे हजारो हेक्टरच्या जमिनी आहेत. आणि जे लोक शेती वारसा हक्काने शेती व्यवसाय करत होते त्यांच्याकडे आता जमिनीचा थोडासा तुकडा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे अशा रीतीने जमिनीच्या वाटपातील असंतुलन हे देशातील सामाजिक असंतुलनाला आणि विषमतेला कारणीभूत आहे की काय असंही आपल्याला म्हणण्यास वाव येतो.
त्यानंतर चौथा जो प्रकार आहे पर्याप्त धारण क्षेत्र, ऑप्टिमम होल्डिंग. कुटुंबाचा आकार आणि शेतजमिनीच्या धारण क्षेत्राचा आकार यांचं युक्त प्रमाण तथा धारण क्षेत्राची कमाल मर्यादा म्हणजे पर्याप्त धारण क्षेत्र होय. म्हणजे आपल्या कुटुंबाचा आकार किती आहे आणि आपल्याकडे असणारं शेतीचं प्रमाण किती आहे, हे प्रमाण जर पर्याप्त असेल, कमाल असेल, तर त्याला पर्याप्त धारण क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे एका कुटुंबाचं चांगल्या प्रकारचं उदरनिर्वाह या शेतीतून होऊ शकते एवढं प्रमाण म्हणजे ऑप्टिमम लँड होल्डिंग असं त्याला म्हटलं जातं. अर्थात जे धारण क्षेत्र आर्थिक धारण क्षेत्रापेक्षा मोठं आहे व सर्वसाधारण शेतकऱ्याची व्यवस्थापन क्षमता आणि आर्थिक संसाधनं ज्यासाठी पुरेशी असतात त्यालासुद्धा पर्याप्त धारण क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपण फक्त शेतकऱ्याकडे जमीन असली पाहिजे एवढं बरोबर आहे, परंतु त्याबरोबरच त्या शेतीमध्ये मशागत करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक क्षमतासुद्धा त्याच्याकडे असल्या पाहिजे. तरच त्या जमिनीमध्ये तो उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह आणि कुटुंबाच्या जीवनमानाचा स्तर तो टिकवू शकतो. उदाहरणार्थ शेतजमीन आहे, परंतु त्याच्यामध्ये पाण्याची सोय नसेल, विजेची सोय नसेल, चांगल्या प्रकारे त्याला आधुनिक बियाणांचा वापर करता येणं शक्य नसेल परिस्थितीमुळे, तर त्यामुळे ते धारण क्षेत्र पर्याप्त धारण क्षेत्र बनू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने त्याच्या आर्थिक क्षमतांचा आणि आर्थिक व्यवस्थापनाचा सुद्धा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येतो. म्हणून अशा रीतीने कुटुंबाच्या उपभोगाबद्दल किंवा कुटुंबाच्या पालनपोषणाबद्दलची जमिनीची उत्पादकता आणि ती जमिनीची उत्पादकता निर्माण होण्यासाठी त्यांच्याकडे असणारी आर्थिक क्षमता याचा उल्लेख आपल्याला पर्याप्त धारण क्षेत्रामध्ये करता येतो. सर्वसाधारणपणे एका कुटुंबाची जास्तीत जास्त किती जमीन क्षेत्र असावे हे ठरवण्याची कमाल मर्यादा म्हणूनही पर्याप्त धारण क्षेत्राची संकल्पना महत्त्वाची मानली जाते. वरच्या 2 धारण क्षेत्रांचे प्रकार आपण पाहिल्यानंतर दुसरं आणि तिसरं, ज्यामध्ये सीमांत धारण क्षेत्र आणि लघु धारण क्षेत्र, मध्यम आणि विशाल धारण क्षेत्र, या धारण क्षेत्रांची जर व्याख्या आपण पर्याप्त धारण क्षेत्रामध्ये बघू शकलो किंवा याच्यातून पर्याप्त धारण क्षेत्रातूनच्या दृष्टिकोनातून आपण वरच्या 2 धारक क्षेत्रांमध्ये बदल करू शकलो तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणातले प्रश्न सुटू शकतात. परंतु भारतामध्ये असं शक्य होणार नाही, कारण जमिनीच्या पुनर्वाटपाचा हा जो प्रश्न आहे हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, ज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत बंडाळी निर्माण होऊ शकते, देशांतर्गत शांतता विस्कळीत होऊ शकते. परंतु पर्याप्त धारण क्षेत्र जर असेल तर तो देश सुखी आणि संपन्न बनू शकतो. जमिनीचा पूर्णपणे वापर होऊन खऱ्या अर्थानं कृषीप्रधानतेचं वैभव भारताला प्राप्त होऊ शकतं. म्हणून पर्याप्त धारण क्षेत्र हे उत्तम धारण क्षेत्र आहे किंवा सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचं आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं ती एक संकल्पना आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे कुटुंब धारण क्षेत्र, फॅमिली होल्डिंग. भूसुधारणा विषयक तज्ज्ञ गटाच्या मते ज्या आकारमानाच्या शेतजमिनीतून दरवर्षी स्थूल सरासरी उत्पन्न 1600 रुपये आणि निव्वळ उत्पन्न 1200 रुपये मिळेल, एवढ्या आकारमानाचे धारण क्षेत्र म्हणजे कौटुंबिक धारण क्षेत्र होय, म्हणजेच फॅमिली होल्डिंग होय. या समितीच्या सूचनेला जवळपास आज 68 वर्ष झाले. म्हणजे 68 वर्षापूर्वी या तज्ज्ञ गटाने भूसुधारणा म्हणजे लँड रिफॉर्म्स जो एक्सपर्ट गट होता
त्या ग्रुपने ही सूचना केली होती. म्हणजे 68 वर्षापूर्वी किमतींचा संदर्भ आणि महागाईचा संदर्भ लक्षात घेता ती सूचना बरोबर असू शकते, पण 68 वर्षानंतर भारताच्या आर्थिक विकासाने ज्या पद्धतीने गती घेतली आहे आणि किमतींमध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, तर आता आपण याची कितीतरी पटीने या रुपयांच्या संदर्भामध्ये आपण वाढ करू शकतो. म्हणजे 50-60 हजाराच्या जवळपास हे निव्वळ उत्पन्न कुटुंबाला मिळावं, सरासरी उत्पन्न, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. या समितीने हा 68 वर्षापूर्वीचा जो विचार आहे तो व्यक्त केला आहे. या विचारावर पुनर्विचार होणं फार गरजेचं आहे. ते जर झालं तर शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी निकालात लागू शकतात. आर्थिक विकासाचा फार मोठा टप्पा आपण गाठलेला आहे. त्यामुळे ही जी तत्कालीन शिफारस आहे ती आज आपल्याला वर्तमान काळामध्ये सुसंगत अशी वाटणार नाही. कारण कुटुंब व्यवस्थेमध्ये फार बदल झालेले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबाच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्याचबरोबर लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जगामध्ये जे बदल होत आहेत, जी आधुनिकता येते, ती आधुनिकतेचं अनुकरण करण्याचं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याने आधुनिक उपभोगाच्या वस्तूंचा वापर करावा, जीवनमानाचा राहणीमानाचा दर्जा उंच करावा. त्यासाठी त्याच्या खर्चामध्ये वाढ होताना दिसते किंवा त्याच्यात खर्चात वाढ झालेली आहे. आणि म्हणून या जुन्या संकल्पनेच्या माध्यमातून त्याला आधुनिक जीवनमानाची पातळी गाठणं शक्य नाही आहे. एक तर संयुक्त कुटुंब पद्धतीचं विभक्त कुटुंब पद्धतीत रूपांतर झाल्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्याचे वारे लागलेले आहेत. त्याच्यामुळे शिक्षण आणि राहणीमानाच्या दर्जामध्ये वृद्धी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. त्यामुळे समितीच्या शिफारसीचं वर्तमान स्थितीनुसार आपल्याला पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि त्यातून उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये आपल्याला वाढ करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसेल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण APL आणि BPL अशा संकल्पनांचा उल्लेख करतो, कोरोना काळामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये अत्यंत ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. कोरोना काळामध्ये जेव्हा धान्याच्या वाटपाचा प्रश्न सरकारसमोर आला, त्यावेळेस सरकारने असं म्हटलं की जवळपास 82% लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली आणि वर आहेत आणि त्यांना आपल्याला धान्य पुरवठा केला पाहिजे. आणि जवळपास देशातल्या 82% लोकांना सरकारने कोरोना परिस्थितीमध्ये, जेव्हा लॉकडाऊनची स्थिती आहे, रोजगार बंद आहे, इंडस्ट्री बंद आहे, इकॉनॉमी बंद आहे, त्या काळामध्ये 82% लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे. म्हणजे ही जी वास्तवता आहे की अर्थशास्त्राच्या संकल्पनेनुसार 27% दारिद्र्याचं प्रमाण असताना 82% लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची गरज सरकारसमोर कशी निर्माण झाली. म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीने आपल्याला 2 गोष्टी लक्षात आल्या की स्थलांतरित श्रमिकांचं प्रमाण किती मोठं आहे, म्हणजेच त्या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती मोठं आहे, गावातून शहराकडे रोजगारासाठी जाणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे. त्याच्यामुळे शहरातील राहणीमानाचं किंवा शहरातील विकासाचं असंतुलन झालेलं दिसते. गावामध्ये ज्या पद्धतीने भकास स्थिती आहे, त्याच पद्धतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा तशी गलिच्छ अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून कुटुंब धारण क्षेत्राची व्याख्या ही आधुनिक गरजानुसार, आधुनिक परिस्थितीनुसार बदलली पाहिजे. तरच आपल्याला भारताच्या ग्रामीण भागाचं चित्र हे बदललेलं दिसू शकते. शेवटचा जो धारण क्षेत्राचा प्रकार आहे तो म्हणजे मूलभूत धारण क्षेत्र, ज्याला बेसिक होल्डिंग असं म्हटलं जातं. हे धारण क्षेत्र अकिफायतशीर अथवा पोषणक्षम धारण क्षेत्रापेक्षा सुद्धा लहान आकाराचं असल्यामुळे शेतकऱ्याला या पासून वाजवी राहणीमान टिकून ठेवण्यासाठी उत्पन्न मिळू शकत नाही. परंतु शेती मशागत करणे सुद्धा कठीण आहे. इतकं लहान धारण क्षेत्र आहे हे मूलभूत धारण क्षेत्र
की जे शेतकऱ्याच्या कुटुंबाचं पालनपोषण पण करू शकत नाही आणि ती शेती कसण्यासाठी सुद्धा खर्च करण्यायोग्य सुद्धा ती परवडत नाही, इतकं ते लहान आहे. म्हणून अशा धारण क्षेत्रामध्ये मूलभूत धारण क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या धारण क्षेत्राचं जे प्रकार आहे सीमांत धारण क्षेत्र. आता या सीमांत धारण क्षेत्राचं मूलभूत धारण क्षेत्रामध्ये परिवर्तन होतं की काय, अशी भारताच्या संदर्भातली आपल्याला परिस्थिती सांगता येऊ शकते. मित्रहो, अशा रीतीने जगामध्ये दरडोई असणारं धारण क्षेत्राचं प्रमाण आणि भारतामध्ये असणारं धारण क्षेत्राचं प्रमाण, धारण क्षेत्राच्या असणाऱ्या या 6 संकल्पना आणि त्यामध्ये आपल्या भारतीय शेतकरी कोणत्या संकल्पनेमध्ये बसतो याचा विचार करणं शेतकऱ्याची मुलं किंवा शेतमजूर म्हणून किंवा आपण कृषीप्रधान भारताचे नागरिक म्हणून विचार करायला पाहिजे. या अंगानेच आपण या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. कृषी अर्थशास्त्र हा विषय आपण विशेष स्तरावर लावण्याच्या पाठीमागची ही भूमिकासुद्धा आहे की भारतीय कृषीप्रधान देशाचं आपल्याला नीट अभ्यास करता आला पाहिजे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार बदललेला आहे. सगळ्यांना असं वाटतं की मला नोकरी मिळाली पाहिजे, परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही आहे की औद्योगिक क्षेत्र उभं राहण्यासाठी शेती क्षेत्र विकसित असणं फार गरजेचं आहे. औद्योगिक क्षेत्राला लागणारा मोठा भाग कच्चा माल म्हणून हा शेती क्षेत्राकडूनच पुरवला जातो. त्याचबरोबर अजूनही आपल्याला शेती आधारित उद्योगांची निर्मिती करता आलेली नाही. ॲग्रोबेस इंडस्ट्री उभी करता आली नाही. त्यामुळे शेती क्षेत्रातील दारिद्र्याचं, बेरोजगारीचं, गरिबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते. म्हणून शिकलेला व्यक्ती हा नोकरीच्या शोधात जातो आणि कमीत कमी रोजगारामध्ये तो तिथे काम करतो, ज्याच्यातून त्याच्या आवश्यक गरजासुद्धा पूर्ण होत नाही. त्याला कुटुंबापासून विभक्त राहावं लागतं. गलिच्छ ठिकाणी त्याला आपलं जीवनमान व्यतीत करावं लागतं. परंतु गावामध्ये अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत नाही. गावामध्ये स्वच्छ हवा असते. जेवण म्हणजे अन्नामध्ये फार पोषक शहरा एवढं चमचमीत पदार्थ नसतील, परंतु पोषक पदार्थ मात्र असतात. हिरवा भाजीपाला, ताजा भाजीपाला आपल्याला गावामध्येच मिळतो, शहरामध्ये मिळत नाही. आणि म्हणून आपल्याकडे असणाऱ्या धारण क्षेत्रामध्ये आपण शेती कसण्याच्या संदर्भातला विकसित दृष्टिकोन कसा डेव्हलप करू शकतो या संदर्भामध्ये आपण नोकरीतून मिळणारं उत्पन्न आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त नगदी पिकं कशी घेता येतील, कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला कमी पावसामध्ये कमी काळामध्ये कॅश देणारी पिकं कशी घेता येईल या संदर्भातलं आपण संशोधन केलं पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे. शेती क्षेत्राची मार्केट आपण काबीज केली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं दिसतं आहे की शेतकरी शेती कसतो, पण व्यापारी त्याचा मालाचा भाव ठरवतो. शेतकऱ्याने जर व्यावसायिकाची भूमिका निभावली तर त्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. म्हणून शेतमालकालाच शेतमालाच्या विक्रीच्या संदर्भातलं कौशल्य हे निर्माण केलं गेलं पाहिजे आणि शेत मार्केट त्याच्या ताब्यात आली पाहिजे. म्हणजे अशा रीतीने विकसित राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीने जापानसारख्या देशामध्ये धारण क्षेत्राचं प्रमाण कमी जरी असलं तरी भारतीय शेतीपेक्षा 7 पटीने त्या शेतीची उत्पादकता आहे. म्हणजे आपल्याकडे आपण शेतीची उत्पादकता वाढवू शकतो. शेतीचं कौटुंबिक धारण क्षेत्राचं प्रमाण जरी कमी असलं तरी शेतीच्या उत्पादकतेमध्ये जर आपण वाढ करू शकलो तर ॲटोमॅटिकली कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, ज्याचा परिणाम कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यामध्ये होऊ शकतो. मित्रहो, या संकल्पनांवरनं आपल्याला भारतामध्ये जवळपास 1.6% एवढं धारण क्षेत्राचं प्रमाण आहे. हे का आहे, भारतातील कायदे याच्या संदर्भामध्ये काय भूमिका निभावतात आणि याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे, हे भारताचा भावी नागरिक म्हणून आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण थांबतो आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण पुढच्या मुद्द्याला घेऊन भेटूया.
आपण घरी आहात, घरीच राहा, कारण कोरोनाची परिस्थिती अजूनही संपलेली नाही. भारताचं कोरोनाचं युद्ध अजून सुरूच आहे. या युद्धामध्ये कोरोनाला परास्त करण्यासाठी आपलीसुद्धा भूमिका महत्त्वाची आहे. आपण घरात राहणं म्हणजे कोरोनाला लांब ठेवणं. कोरोनाला लांब ठेवण्यात आपण जर यशस्वी झालो तर कोरोनाचं युद्ध आपण 100% जिंकणार आहोत. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्या, अर्थात आपल्या गावाची सुद्धा आपल्याला काळजी घेणं कुटुंबातला प्रमुख म्हणून किंवा कोरोना योद्धा म्हणून आपली गरज आहे. मित्र, या ठिकाणीच आपण थांबतोय. पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही ते चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या व्याख्यानात भेटूया. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.